तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल इट्स गौरव एडिट्समध्ये. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड कसे करायचे ते आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. तर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या इट्स गौरव एडिट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे मराठी रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आपण तिथे फ्रीमध्ये मटेरियल आणि ॲप्लिकेशन आपण तिथे देत असतो. तर जरा वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात. इथं आपण आपल्या चॅनलवर आलेला आहे. तर इथं पहिला व्हिडिओ आपण सुरू करूया. पहिला व्हिडिओ अशा प्रकारे सुरू केली की इथं डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. डिस्क्रिप्शनमध्ये आली की इथं बिट मार्क दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केली की तुम्हाला ड्राईव्हमध्ये जायचं आहे. ड्राईव्हमध्ये ही फाईल ओपन करायची आहे. ड्राईव्हमध्ये ही फाईल ओपन केली की त्या फाईलवर क्लिक करायचं आहे. फाईलवर क्लिक केली की तर डाउनलोडचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक करून ही फाईल डाउनलोड करायची. पूर्ण डाउनलोड केली की तर ओपनवर दाबायचं आहे. ओपनवर केली की तर झेड रिचर प्ले स्टोअरवरून एक झेड रिचर ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर बिट मार्क डाउनलोड करण्याच्या आधी झेड रिचर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि मग बिट मार्क इम्पोर्ट करा. तर इथं एक्स्ट्रॅक्ट टू आर्चिव्ह नेम त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केली की तर वर नोटिफिकेशन सारखं आलं असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. पासवर्ड रिकवर असं म्हणून आलं असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केली की तर जो काही व्हिडिओचा पासवर्ड आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. मी तर टाकून घेतो. तर इथं हे बघू शकता आर्चिव्ह सक्सेसफुली. तर इथं आपलं अशा प्रकारे जी फाईल आहे ती ओपन झालेली आहे. तर इथं आता आपण XML फाईल अपलोड इम्पोर्ट कशी करायची ते बघणार आहोत. तर इथं अलर्ट मोशनवर जायचं आहे. इथं अलर्ट मोशन आपण ओपन करून घेतलं आहे. इथं शेवटला टेम्पलेटवर जायचं आहे. टेम्पलेटवर गेली की तर अपलोड XML फाईल त्याच्यावर त्याच्या साईडला अपलोड नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. अपलोडवर क्लिक करायचं आहे. अपलोडवर क्लिक केल्यावर तर फाईल्सवर जायचं आहे. फाईल्सवर गेली की इथं जी काही इथं फाईल तुम्ही डाउनलोड केली आहे त्याच्यावर नाव बघायचं आहे कुठलं आहे. तर इथं आपण इट्स गौरव एडिट्स त्या फाईलचं नाव होतं. तर इथं आपण ती फाईल इथं सिलेक्ट केली तर त्या फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर इथं अपलोडिंग XML फाईल दिसत असेल त्याच्यावर आपली इम्पोर्ट झालेली आहे. तर इथं नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केली की कंटिन्यू टू मेन एडिटर त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केली की अशा प्रकारे तुमची बिट मार्क येऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.